नमस्कार मंडळी, आज आपण नारायण देवाचे दर्शन घेण्यासाठी आलेलो आहे। हे मंदिर सोलापूर जिल्ह्यातील सांगोला तालुक्यातील जवळा या गावात आहे। हे मंदिर कोरडा नदीच्या उत्तर किनाऱ्यावर एका साधारण 30 फूट उंच खडकावर वसलेले आहे। मंदिराचा परिसर भव्य असून त्याभोवती चिरेबंदी भिंती आहेत। मंदिराचे मुख्य प्रवेशद्वार आपण आता तिथून प्रवेश करत आहे। अतिशय सुंदर असं हे मंदिर। आता मुख्य प्रवेशद्वारातून आपण आता आत जात आहे। हे नारायण देव मंदिर आणि आपण आता उंच असा कळस पाहत आहे आणि हे हेमाडपंथी बांधकाम पूर्ण दगडामध्ये असलेले हे सुंदर असं हे बांधकाम। हे मंदिर प्राचीन असून बांधणी हेमाडपंथी शैलीतील असावी असे मानले जाते। साधारण 11व्या किंवा 12व्या शतकातील प्रभाव येथे दिसून येतो। हे मंदिर पूर्णपणे दगडामध्ये बांधलेले आहे। तर आपण आता हे पाहतोय मंदिराचं बाहेरील बाजू अतिशय सुंदर आणि रेखीव असं बांधकाम। कळस ही अतिशय सुंदर आहे। हेमाडपंथी बांधकाम आणि पुढील सभामंडप ही पूर्ण दगडामध्ये आहे। आपण आता पाहतोय आता सभामंडप आणि बाहेरील उंच वेस ही या मंदिराच्या रचनेचे प्रमुख वैशिष्ट्य आहे। मंदिराच्या परिसरात शांत आणि आध्यात्मिक वातावरण असते। चला तर जाऊया आपण मंदिरात नारायण देवाचे दर्शन घेण्यासाठी। नमो नारायण। मी या मंदिराचा पुजारी आहे। इथूनच आपण आता पुजारी आहेत देवाचे, त्यांच्याशी आपण आता बातचीत करून मंदिरात प्रवेश करूया। आणि हे महाराष्ट्रात किती मंदिर आहेत नारायण मंदिर? अतिशय सुंदर असं हे मंदिर नारायण मंदिर प्रामुख्याने हे महाराष्ट्रातील पहिलंच मंदिर असावं। हे सर्वात जुनं आणि खूप सुंदर रेखीव असं हे बांधकाम असलेलं असं हे मंदिर जवळा या गावामध्ये स्थित आहे। खरं तर हे जवळा गावाचं हे वैभवच आहे की या ठिकाणी महाराष्ट्रातील पहिलं हे नारायण मंदिर आहे आणि प्रामुख्याने नारायण देवाचे अर्थात विष्णूचे मंदिर आहे, परंतु येथे विष्णू आणि शिव या दोघांचे अंश मानले जातात, म्हणून याला हरिहर मंदिर म्हटले जाते। हे मंदिर प्राचीन असून त्याची बांधणी हेमाडपंथी आपण आत्ता पाहिलेलंच आहे। या मंदिरात विशेषतः एकादशी, महाशिवरात्री आणि चतुर्दशी यासारखे सण मोठ्या उत्साहात साजरे केले जातात। स्थानिक भाविकासाठी हे अतिशय पवित्र आणि सुंदर असं हे ग्रामदैवत आपण या मंदिरात आलेलो आहे आणि प्रत्यक्ष भगवान विष्णूचे आपणाला आता दर्शन होत आहे। महाशिवरात्री दिवशी भगवान विष्णूचे हरिहर अर्थात शंकर आणि विष्णू याचे दोन्ही एकत्रित असलेले हे रूप आणि महाराष्ट्रामध्ये हे एकच मंदिर आहे। मुख्य म्हणजे नारायण मंदिर शिवरात्री दिवशी इथे प्रमाणात होत लक्ष्मी नारायण मंदिर। तरी आपणाला हे नारायण देवाचे दर्शन होत ही आहे। खाली आहे ती लक्ष्मी आहे। इकडं गरुड आहे। आणि देवाच्या पायात जोडवी येते। हे कशासाठी काय त्याचं म्हणजे महत्व आहे? लक्ष्मीनारायण आहे। लक्ष्मी नारायण असल्यामुळं ते देवाच्या पायात जोडवी येते।
ही हरी, ही हरी, हार पलीकडे आहे. हां बोला. हरिहर दोन्ही एका ठिकाणी आहेत. बरं बरं. हे हरी आणि हार पलीकडे आहे. बरं बरं बरं. हरिहर. हरिहर. हे महादेव मंदिर आणि मग इथं हेच महादेव नवर. हां हरी हार. हे हार आणि ते हरी. मी काय महादेव नवर. हां हां. महादेव नवर बरं बरं बरं. ज्यांनी स्थापना केलेली आहे हां हां. त्यांची समाधी आहे. बरं 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 बरं. हरिहर. एकाच ठिकाणी 11 रुद्र मारुती असल्याचे महत्त्व शक्ती आणि सामर्थ्याचे प्रतीक आहे. भगवान शंकर शिव यांचे 11 रुद्र अवतार आहेत आणि हनुमान हा त्यातीलच एक किंवा 11वा रुद्र मानला जातो. जेव्हा 11 रुद्र एकाच ठिकाणी असतात तेव्हा तिथे प्रचंड सकारात्मक ऊर्जा आणि शक्ती एकवटलेली असते असे मानले जाते. रुद्र हे संकटमोचक आहेत असेही मानले जाते. जिथे 11 रुद्राचे दर्शन घडते तिथे भक्ताच्या आयुष्यातील सर्व प्रकारचे संकटे, भीती, ग्रहदोष, साडेसाती दूर होतात. 11 ही संख्या शिवासाठी खूप प्रिय आहे. त्यामुळे या ठिकाणी केलेली प्रार्थना लवकर फळाला येते. तर आपल्याला ह्या सुंदर अशा पवित्र ठिकाणाचे दर्शन होत आहे. 11 रुद्र हे महाराष्ट्रातील पहिलंच मंदिर आहे की जे ते 11 रुद्र एकाच ठिकाणी आपणाला या जवळा गावी पाहायला मिळत आहेत. तिथूनच आपण जर शेजारी मंदिरात आलो तर तिथं सोनार सिद्ध देवाचे दर्शन होत आहे. लाईट गेली दिसते का? हे काळ भैरवनाथ. हां, सिद्धनाथ मंदिर, सोनार सिद्धनाथ. जोगेश्वरी माता, अंबा माता. हे जोगेश्वरी माता. हां, हे अंबा माता. ते पलीकडली अंबा माता. हां. ही काळभैरवनाथ, सोनारे सिद्धनाथ. आमचं कुळदैवत. हे एकाच ठिकाणी आपल्याला आहेत 11 रुद्र. सगळेच मिळेल.